नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर सकाळची वेळ होती आणि इथे कोंबड्यांसाठी मी इथे आवरायला आलेले होते. तर सकाळी सकाळी कोंबड्यांसाठी आवरायचा जो माझा वेळ असतो तो मीच ठरवते. कधी कधी मला वाटलं की मी खूप सकाळी आवरावं म्हणून मी सकाळी पण येते. माझ्या आवरण्यावरती असतं. कधी मला असं वाटतं की गायांची जी कुट्टी वगैरे काढून घेतली की मग कोंबड्यांना सोडावं. तर आज जे आहे कोंबड्या जरा उशिरा सोडण्यात आल्या होत्या. तरी मला वाटतं की डॉक्टर आले होते गायांचे, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला होता. आपले सरकारी डॉक्टर असतात तर कुठले तरी इंजेक्शन देण्यासाठी ते आले असावेत आणि त्याच्यामुळे जो आहे तिथे पण मला 5-10 मिनटं थांबावं लागलं. आणि इथे जे आहेत आम्ही इथे मग कोंबड्यांसाठी आवरायला मी इथे आलेले आहेत. तर ह्या साईडने मी गेट उघडलेला आहे. पोल्ट्रीमध्ये आता साफसफाईची गरज आहे. त्या साईडने पोल्ट्रीची साफसफाई झालेली आहे. तर तुम्ही ही कोंबडी बघू शकता. ही लंगडी आहे आणि 4-5 दिवसापासून ही अशीच लंगडी आहे. तर हे सेक्शन आहे, हे पण अजून क्लिअर करायचे राहिलेले आहेत, कारण हे जे आहेत शेडनेट अजून वरती करून घ्यायचं आहे. ही कडी जरा जड आहे तेव्हा ती उघडत नाही आहे, तर जरा वेळ लागतो. जास्त जाम झालेली असते, अडकलेली असते. आता मी गेट उघडायला चाललेले आहे. तर बघा, ह्या टाईमला जेव्हा मी गेट उघडायला जाते, कोंबड्यांना माहीत असतं की ते खायला भेटणार आहे, तर त्यामुळे त्या खूप एक्सायटेड असतात. आणि हे बघा, वरच्या साईडने तर किती छान बसलेले असतात. रात्रभर एकही कोंबडी खाली राहत नाही आहे. तुरळक असल्या तर थोडाफार, खूप जास्त नाही राहते. 4-5 कोंबड्या एखाद्या वेळी खाली राहत असाव्यात, कारण मी खूप वेळा बघितले की वरतीच असतात, पण कधी कधी राहतात एक साईडनी कोंबड्या इकडे तिकडे. तर आता सोडल्यानंतर त्यांचा आनंद तुम्ही बघू शकता. तर त्यांना आता खायला मिळणार आहे. पण आज त्यांच्यासाठी एक नवीन सरप्राईज इथे आलेला आहे. तर आम्हाला ज्या गोष्टीकडे कधी वेळ मिळाला नाही आहे, तर ती गोष्ट जी आहे होऊन आमच्यापर्यंत आलेली आहे आणि ते आहे वेस्टेज फूडचं. तर वेस्टेज फूडचं जे आहे, तर आम्हाला वेळच मिळत नाही आहे. खूप वेळ आम्ही म्हणतो की आम्ही खूप कमी आपलं धान्य आणणार आहोत. रेशनचं जे धान्य असतं ना, त्या क्वालिटीमधलं कमी याच्यामधलं जर खाद्य आपलं धान्य मला मार्केटमध्ये मिळालं तर, पण त्यासाठीसुद्धा आम्हाला वेळ मिळत नाही आहे. कारण एक काम नाही, 3-4 कामं धरल्यानंतर अशा कामांना वेळ भेटत नाही आहे. मग आम्ही वेस्टेज फूडकडे नेहमी दुर्लक्ष करत आलेलो आहेत. पण ते घालणं खूप चांगलं आहे, घातलं पण पाहिजे. त्याच्यासाठी माणूस जो आहे तो घरी रिकामा असणं गरजेचं आहे. आणि मी तर काही बाहेर जाऊन घेऊ शकत नाही आहे. तसं यांना अजूनही वेळ मिळालेला नाही. एवढ्या दिवस पोल्ट्री टाकलेली आहे, पण वेस्टेज फूडसाठी वेळ मिळाला नव्हता. तर चला, हे वेस्टेज फूड होऊन आपल्या घरी आलेलं आहे. तर घरी आल्यानंतर म्हटलं की चांगलंच आहे की असं नेहमी जर आपल्याकडे वेस्टेज फूड होऊन आपल्या घरी होम डिलेवरी होत असेल तर आम्ही नक्की घेणार आहोत. पण आम्ही कुठे जाऊन वेस्टेज फूड घेणार आहेत असं होणार नाही आहे. कारण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे की आम्ही बाहेर कुठेतरी जाणार आहोत, एखाद्या मंगल कार्यालयामध्ये जाणार आहोत किंवा कुठला तरी एखादा कार्यक्रम आहे तिथे जाणार आहोत आणि तिथून आम्ही घेऊन येऊ वेस्टेज फूड. हे नाही होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आत्तापर्यंत तरी आणलं नव्हतं. तरी यांचं गायांचं आता आवरायचं चालू होतं. गायांचं आवरायचं आमचं 9-9:30पर्यंत सगळं आवरून होतं. अगदी कधी कधी गोठा धुवून पाणी पाजेपर्यंत काम आमचं आवरून जातं. त्यानंतर इथे जे कोंबड्यांचं काम असतं ते चालू होतं. तर सकाळची जी आमची रुटीन आहे, तर जे आमची वेगवेगळी असते, ठरलेली आहे की कुणी काय काय कामं करायचं आहे. त्याच्यामध्ये मुलं पण असतात इन्व्हॉल्व, की मुलांनी काय काम करायचं असतं. सकाळी सकाळी थंडीची वेळ आहे तेव्हा मुलांना खूप जास्त काम, म्हणजे काम आमच्या तिथे खूप ओव्हरलोड काम नाही आहे. आमचं काम जे आहे तर एकदम असं खूप टेन्शनचं काम नसतं. कारण गायांचं म्हटल्यानंतर आम्हाला खूप म्हणायचे की गायांचं जे काम आहे हे खूप मेहनतीचं काम आहे, खूप थकतं. ही गोष्ट जी आहे ही आम्ही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे की असं आमच्याबरोबर होऊ नये की आम्ही खूप थकणार आहोत, कारण आम्ही दोघेच आहोत करायला. आणि मुलं पण करतात, असं नाही की मुलं पण थोडंफार आम्हाला हातभार लावतात. जर मी म्हटलो की अशा पद्धतीने तुम्ही गायांना पाणी पाजा, तर गायांना पाणी पाजू लागतात. छोट्या छोट्या ज्या आमच्या पलीकडे कारवडी आहेत त्यांना पाणी पाजायचं म्हटलं तर त्यांना पण मदत करू लागतात मुलं. कॅरेटने त्यांना खायला टाकतात. कधी कधी शेण ओढायचं म्हटलं तर आर्यन जे आहे, मोठ्या गायांखालचे जे आहेत, शेण पण जास्त नसतं, अगदी अर्धी टोकर, एखादी टोकर ती छोटीवाली, तर ती भरावी लागते. खूप लोडिंगमध्ये काम नसतं, कारण मुक्त गोठा असल्यामुळे मुक्त गोठा हे खूप चांगली संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे त्यांनी खरंच खूप छान आहे. त्यामुळे आम्हाला इथे कामाचा ताण होत नाही आहे. आणि पहिल्यापासून जर मी माझी गायांची स्टोरी सांगितली तर खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की गायांच्या क्षेत्रामध्ये मी कशी उतरले. आणि कुक्कुटपालन करता करता जे आहे मी मुक्तसंचार गोठा गायांचा आहे, तर आम्ही तो कसा चालू केला. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या आहेत, अगदी अचानक घडलेल्या गोष्टी आहेत ह्या. तर हे बघा, कोंबड्यांना खाद्याला केलेले आम्ही ते पाईप आहे, तर हे बघा ते कसे पडलेले आहेत. कोंबड्या इतकं डेंजर आहेत ना, तर पाईप आपण सरळ जरी ठेवलं तरी त्यावर उड्या मारून इकडे तिकडे, अक्षरशः एक साईडने आणि एक सरळ कोंबड्या ठेवत नाही आहे.
आणि हे असे पडलेले आहेत आमचे पाईप. पलीकडे पण अजून भरपूर प्रमाणात आम्ही इथे खाद्यासाठी पाईप करून ठेवलेले आहेत, ते पलीकडे साईडने आहेत. हे जुने कॅरेट आहे. ज्यावेळेस आम्ही नवीन पहिल्यांदा कोंबड्या अंड्याला आल्या होत्या तर आम्ही असे कॅरेट केलेले होते. तर आमच्या पहिलाच जो लॉट होता कोंबड्यांचा अगदी 4 वर्षापूर्वीचा, तर तो आम्ही ह्या कॅरेटमध्ये अंडे द्यायचा. तर रोज मी इथे बाहेर येऊन अंडे घेऊन जायचे. त्याच्यानंतर अंडे जे आहेत कावळे खूप घेऊन जायला लागले. त्याच्यामुळे आम्ही अंड्यांचे जे रॅक आहेत ह्या आम्ही आतमध्ये लाकडाच्या करून घेतल्या. तर त्या पण आम्ही घरीच केलेल्या आहेत. जे लाकडाचं लाकूड असतं, ते फळ्या असतात, हे आम्ही विकत घेऊन आलेलो होतो. त्याचे व्हिडिओ मी मागे चॅनलवर टाकलेले आहेत. नवीन व्ह्यूअर्सला ते माहीत नसावेत, पण मग आम्ही ते घरी यांनी बनवलेलं आहे. तर हे सगळं जे आहेत खाद्य आता काढून झालेलं आहे. खाद्य दिल्यानंतर वेस्टेज म्हणायचं, याला खाद्य नाही म्हणायचं, कारण खाद्याची गोणी आज मी फुललेली नाही आहे. कारण म्हटलं की आज आपण हेच टाकून बघूया. आज कोंबड्यांना नवीन काहीतरी खायला मिळणार आहे. आणि काय होतं की आपण जेव्हा एखादं घरातलं पण मी भाज्या वगैरे जे खरकटं म्हणतो आपण त्याला, ते पण मी इथे कोंबड्यांना जेव्हा टाकते एखाद्या डब्यामधलं, तर त्यांना इतका आनंद होतो. त्या अगदी म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी मिळाल्यासारखे उड्या मारत असतात आणि सगळ्याजणी एकत्र येतात आणि ते खातात. आणि केळाचं कातडं जर टाकलं तर त्यांची मजाच वेगळी. केळाचं कातडं टाकलं तरी सगळ्या पोल्ट्रीमध्ये खूप धिंगाणा होतो. त्या कातडीसाठी सगळ्या कोंबड्या एकामागे एक पळत असतात. तर खूप मजा येते कोंबड्यांची. तर हे मी आणखीन इथे वेस्टेज जो आहे तिथे भात आहे, वरण आहे, पुऱ्या आहेत, त्याच्याबरोबर शिल्लक पीठ होतं गव्हाचं ते सुद्धा आहे. आणि खूप क्वांटिटीमध्ये जे आहे तिथे वेस्टेज फूड आम्ही आणलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे कोबा बनवलेला आहे. आणि कोबा पण आम्ही खूप मला वाटतं 3-1 वर्षापूर्वी बनवलेला होता. याचा पण मी इथे व्हिडिओ टाकला होता की आम्ही कोबा कसा बनवलेला आहे. कोब्यानंतर आम्ही इथे ह्या साईडनी बाहेर कोंबड्यांनासुद्धा आम्ही जरासा निवारा केला होता. पण तो निवारा आहे ना, तो मी कंप्लीट करू शकलो नव्हतो, अर्धवटच केला होता. आम्हाला वाटलं की इथे काही कोंबड्यांना काही होणार नाही आहे. पण अचानक एका रात्रीमध्ये एक बिबट्या आला आणि त्याने सगळ्यात जास्त कोंबड्या नव्हत्या म्हणून बरं झालं, कमीच कोंबड्या होत्या. तर त्याने सगळ्या कोंबड्या ज्या आहेत आमच्या खाऊन घेतल्या. एक पण कोंबडा आमचा ठेवला नव्हता. तर मला वाटतं की त्या गोष्टीला अजून वर्ष पण झालेलं नसावेत. ह्याच वर्षी जे आहेत माझ्या सगळ्या कोंबड्या बहुतेक, मला तर लक्षात नाही आहे, पण मला वाटतं गव्हाचा सीझन होता, वाळलेले गहू होते त्यावेळेस आमच्या शेजारचे. तर त्यावेळेस बिबट्या आला आणि त्याने सगळ्या कोंबड्या, मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ही गोष्ट झालेली असावी. तर सगळ्या कोंबड्या आमच्या गेल्या होत्या आणि आमची पोल्ट्री एकदम शांत झाली होती. तर आजही मला आठवतं वाघाने जेव्हा बिबट्याने कोंबड्या घेऊन गेला होता, खूप रात्रीचा मोठा आवाज झाला होता. म्हणून आम्ही कोंबड्या त्याच्यानंतर कधी बाहेर ठेवल्या नाही. रात्रीच्या आम्ही आतमध्ये घेऊन आणि दरवाजा लक्ष देऊन लावा लागतो. रात्र कितीही उशीर झाला अगदी म्हणजे लक्षात करूनच नेहमी कधी वाटलं की घरातलं आवरलेलं आहे आणि कोंबड्यांचं खरं कधी विसरलो का आपण, तरी पण मी रात्री तिथे जाऊन बघणार. म्हणजे मी तिकडे जात नाही, तर मला माझ्या जे आमचं घर आहे तिकडून दिसतं की दरवाजा बंद आहे की लावलेला आहे. तर ह्या साईडने जेव्हा आम्ही ते ओपन सेट केलेलं होतं तर तिथे माझ्या कोंबड्या होत्या त्यावेळी. आता नवीन व्ह्यूअर्सला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत, तर मी तुम्हाला सांगते की अगदी पोल्ट्रीमध्ये खूप लॉसमध्ये सुद्धा गेली होती, तरी पण मी थांबले नव्हते. मी माझं जे आहे बिझनेस पुन्हा नव्याने उभा केला आणि याच्यामध्ये पुन्हा मी उभी राहिले. पुन्हा आपल्या पिल्लांना खूप जास्त ऑर्डर आहेत, खूप मोठ्या प्रमाणात ऑर्डर आहेत, तर त्या पण आपण इथे कंप्लीट करणार आहोत. मोठ्या ऑर्डर असल्यानंतर पेमेंट अगोदर घेतलं जातं, हेही मी इथं कस्टमरांना सांगेल. आणि माझं जे आहे नंबर, मी मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप व्हिडिओ मोठा बनवला, पण नंबर टाकेल म्हणून त्यात मी नंबरच टाकला नाही, नंबर टाकायचं मी विसरून गेले. तर मी माझ्या आता शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी नंबर देणार आहे, कारण लाँग व्हिडिओमध्ये पण मी देईल. पण काय होतं की एडिटिंगच्या वेळी मी बोलून जाते आणि नंतर डिरेक्टली ते कन्वर्ट होऊन जातो आणि टाकण्यात जातो. नंतर माझ्या लक्षात येतं, मग एवढी सगळी मेहनत केल्यानंतर तो नंबर पुन्हा आपल्याला टाकता येत नाही आहे आणि एवढं सगळं नेट नसतं, त्याच्यामुळे पुन्हा तो व्हिडिओ डिलीट करता येत नाही आहे. त्यामुळे मग मी जे आहे ते माझा नंबर खूप जुने म्हणजे गेल्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझा नंबर आहे मोबाईलमध्ये. जरी कुणाला माहिती पाहिजे असेल कसल्या गोष्टींची माहिती, म्हणजे पिल्लांची किंवा अंड्याविषयी माहिती पाहिजे असेल, तर अंडे खरेदी करायचे असतील किंवा पिल्लं खरेदी करायचे असतील तर नक्की तुम्ही फोन करू शकता. शक्यतो अंड्यांचं जे मार्केट आहे ते खूप जास्त कमी झालेलं आहे. अंड्यांचं प्रमाण माझं खूप ढासळलेलं आहे. कोंबड्या का इतक्या कमी अंड्यांवरती आलेल्या आहेत, त्याच्यामुळे माझ्या बिझनेसवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. ऐन थंडीमध्ये 150 अंड्यावरून कोंबड्या फक्त 30 अंड्यांवर आलेल्या आहे. आणि जे मी कोंबड्या सेल करण्याचा पण इथं निर्णय घेतलेला होता की कोंबड्या आता मला सेल करायच्या आहेत म्हणून. तर
त्याच्यानंतर मला इच्छा पण होत नाही आहे की कोंबड्या सेल करावा आणि घरातनं खाद्य एवढं घालायचं म्हटल्यानंतर परवडत नाही आहे. आपण 300-250 रुपये कमवतो आहे. कधी-कधी 220च अंडे निघत आहेत, तर 200 रुपयामध्ये आपल्याला 350 कोंबड्या सांभाळायच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जातो. आणि जे आहेत अशा कंडिशनमध्ये कोंबड्यांचं जे आहे, अंड्यांचं जे आहे खूप प्रमाण कमी झालेलं आहे. बाहेरून अंडे मागवण्याची पण आता मला भीती वाटते आहे, कारण मी खूप ऐकलेलं आहे की बाहेरून मला कमेंटमध्ये पण खूप ॲन्सर आलेले आहेत की बाहेरून अंडे नका मागवू, कारण खूप लोकं फसवतात, फ्रॉड आहे म्हणून. आता त्यामुळे मला वाटतं की चला आपलं जे आहे ते चालू ठेवावं आणि मोठं बिझनेस करण्याचा जो निर्णय आहे तो तर आहेच आहे, पण आपला स्वतःचा करावा असं वाटतं. बाहेरून ऑर्डर घेतली आणि त्यात आपण बाहेरच्या जर लोकं माझ्याबरोबर बाहेरच्यांना ज्यांना मी ऑर्डर देणार आहे तेही फसले तर काय करायचं, असा एक प्रश्न मनात निर्माण होतो. तर अशा पद्धतीने वेस्टेज फूड आता आलेलं आहे आणि मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे की अशा पद्धतीने माझं सकाळचं रुटीन झालेलं आहे. तर चला मी माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे जर तुम्ही महाबळेश्वरच्या आसपास असाल आणि वेस्टेज फूडचं जरी तुम्हाला कुठे काही माहिती असेल तर ती पण तुम्ही इथे फोन करून मला सांगू शकता. कारण आम्ही कुठे वेस्टेज फूड आणायला आम्हाला सध्या तरी वेळ नाही आहे, पण भविष्यामध्ये विचार करू. पण सध्या जर आम्हाला घरपोच होत असेल तर नक्की विचार करू आम्ही त्या गोष्टीचा. तर आपलं जे पोल्ट्री फार्म आहे ते महाबळेश्वरपासून खूप जवळ आहे, वाकडीपासूनही खूप जवळ आहे आणि नांदूर खंडाळ्यापासून पण खूप जवळ आहे. तर चला मी आता माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तर चला आणि नवीन काहीतरी माहिती घेऊन येऊया. कोंबड्यांबद्दल काहीतरी नवीन इन्फॉर्मेशनचा विचार चालू आहे, पण जसे जसे व्हिडिओ येतील तर व्हिडिओ नक्कीच बघत राहा आणि काही माहिती लागली तर कमेंटमध्ये कळवत राहा, म्हणजे त्यावरती मी तुम्हाला एक बेस्ट असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आता माझा व्हिडिओ मी इथे संपवते. भेटू आपण नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तर चला टाटा आणि बाय बाय.